भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण दिल्यानं विरोधक आक्रमक, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळांचा आक्षेप. लोकशाही संविधानाला कोश्यारींनी पायदळी तुडवल्याचा आरोप. भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण दिल्यानं विरोधक आक्रमक. राऊतांच्या कोश्यारींवरच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर. वन रँक वन पेन्शनसाठी मोठं काम, टीका करणारे छोट्या मनाचे, फडणवीसांचा टोला. नाशकात सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ. भाषणादरम्यान गिरीश महाजनांनी आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही, महिला कर्मचाऱ्यांना घेतला आक्षेप. आमदार रोहित पवारांना दणका. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर प्रशासक नियुक्त. निवृत्त न्यायमूर्ती सानप पाहणार संघटनेचा कारभार. जलील यांनी पुढचे 100 वर्ष जन्म घेतले तरी भगव्याला हात लावू शकत नाहीत. अमित साठमांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल. शक्तीपीठ महामार्गाचं सुधारित संरेखन निश्चित. 13 जिल्ह्यातल्या 395 गावांमधून 856 किलोमीटरचा मार्ग जाणार. समृद्धी मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. तब्बल 22 फूड प्लाझा उभारण्याच्या कामाला वेग. त्यापैकी 8 फूड प्लाझा सुरू. कर्तव्य पथावर भव्य परेडचं आयोजन. विजय चौक ते लाल किल्ला परेड पार पडली. 77,000 प्रेक्षकांनी कर्तव्य पथावरची परेड अनुभवली. कर्तव्य पथावर आज ऑपरेशन सिंदूर मधल्या पराक्रमाचं दर्शन. फ्लाइंग पास्ट मध्ये ऑपरेशन सिंदूर मधल्या लढाऊ विमानांनी घेतला भाग. वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. यंदाच्या परेडची थीम वंदे मातरमची 150वी वर्षपूर्ती कर्तव्य पथावर साजरी. वंदे मातरमची सर्व 6 पदं चित्ररथात दिसली. यंदा इंडिया गेटवर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ. महाराष्ट्राच्या भव्य चित्ररथांना सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. कर्तव्य पथावर शौर्य संस्कृती साम प्रदर्शन. लष्करी महिलांच्या बुलेटवर कवायती सुद्धा. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रीय युद्ध स्मारकाला अभिवादन. वीर जवानांना पंतप्रधानांकडून आदरांजली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्लांचा गौरव. सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्रानं गौरवान्वित. शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्र्यांकडून ध्वजवंदन. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंकडून तर पुण्यामध्ये अजित पवारांनी केलं ध्वजवंदन. संघ मुख्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण. नागपूर महानगर महासंचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा. मुंबईतल्या 12 विभागामध्ये उद्यापासून पाणी कपात. पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाच्या कामांमुळे होणार पाणीवाढ. हिमवादळाचा विमान प्रवाशांना जबर फटका. अमेरिकेमध्ये 13,000 विमानांची उड्डाणं रद्द. ट्रम्प यांच्याकडून थेट आणीबाणीची घोषणा. हार्बरच्या प्रवाशांचा प्रवास गारेगार. एसी लोकल धावल्यानं प्रवासी सुखावले. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी कोट्यवधींच्या देणग्या. भक्ताकडून 1 कोटीचा सुवर्ण मुकुट अर्पण. अमेरिकेतले साई भक्त अंकिता पटेल यांनी दिला रत्नजडित मुकुट.